तांबोळी राजश्री मराठी शोबजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. 14 फेब्रुवारी म्हणजे हा दिवस जरी आठवला तरी आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर एकच शब्द येतो, आपल्या सगळ्यांना एकच शब्द आठवतो, तो म्हणजे व्हॅलेंटाईन्स डे. खूप मस्त सेलिब्रेट करायचा हा दिवस आहे असं म्हणायला हरकत नाही. खरं तर व्हॅलेंटाईन्स डे म्हणजे जे प्रेमात असतात ते साजरा करतात असं म्हणतात, पण व्हॅलेंटाईन्स डे हा असा दिवस आहे ज्याला प्रेमाचा दिवस असं म्हणतात, तो कोणीही साजरा करू शकतो. आणि म्हणूनच तुमच्यासाठी आम्ही एक खास व्हॅलेंटाईन्स डे स्पेशल सेगमेंट तुमच्या भेटीला घेऊन आलो आहे. आणि माझ्यासोबत मी सध्या आहे कोल्हापूरमध्ये आणि रंकाळा तलावाजवळ आम्ही व्हॅलेंटाईन्स डे साजरा करतो आहे. माझ्यासोबत आहे तुमच्या सगळ्यांची आवडती जोडी हर्षद आणि गौतमी. खूप स्वागत तुमच्या दोघांचं. म्हणजे मुंबईमध्ये तर आपण इंटरव्ह्यू करतोच, बोलतोच, गप्पा मारतोच, पण आता कोल्हापूरमध्ये सुद्धा आपण करतोय इंटरव्ह्यू. सो आज विशेष आहे ते म्हणजे व्हॅलेंटाईन्स डे. आणि खूप सगळे हॉटेलमध्ये जाऊन किंवा बाहेर फिरून हा दिवस साजरा करतात, पण आपण जरा हटके करतोय. तर म्हणजे आपण रंकाळा तलावाजवळ आहोत सध्या. सो आपल्याला गप्पा मारायच्या आहेत प्रेमाच्या, प्लस कोल्हापूरची स्पेशल भेळही खायची आहे. आणि असं आपला व्हॅलेंटाईन्स डे सेलिब्रेशन आहे. सो तुम्ही एन्जॉय करा. सगळ्यात आधी 14 फेब्रुवारी हा तुम्ही शब्द ऐकता तेव्हा तुम्हाला काय आठवतं? शूट असेल तर कॉल टाईम आठवतो. पण 14 फेब्रुवारी बेसिकली व्हॅलेंटाईन डे आठवतो पहिला, सगळ्यात आधी तोच आठवतो. हो, व्हॅलेंटाईन डेच आठवतो. दुसरं काही काय तुला काय वेगळं आठवतं? नाही, व्हॅलेंटाईन्स डेच आठवतो. आज जर आपण बघितलं तर अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच जण आवडीने हा दिवस साजरा करतात. तुम्ही कसे व्हॅलेंटाईन्स डे एन्जॉय करता? खरं 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 उत्तर हवं. काही बोलायच्या आधीच असं खरं सांगायचं झालं तर बेसिकली असं कुठलं माझ्यामध्ये दिवसाची गरज नाहीये. 14 फेब्रुवारी असं एका पर्टिक्युलर दिवसाची गरज नाही. तो आहे, सगळे त्या दिवशी सेलिब्रेट करतात, ही वेगळी गोष्ट आहे. पण जर समजा 15 फेब्रुवारीला कुठल्या मुलीच्या प्रेमात पडलो तर पुढच्या 14 फेब्रुवारी पर्यंत थोडीच थांबणार आहे. सो त्या दिवशी ती मला हा म्हणेल की व्हॉट एव्हर, तोच असेल माझ्यासाठी व्हॅलेंटाईन डे. तो कुठलाही असेल, मग मी किती दिवसात पडवतो त्याच्यावर. वाव, किती चांगलं उत्तर दिलंय. तुला कसा व्हॅलेंटाईन डे, तू आतापर्यंत कसं सेलिब्रेट केलायस आणि कसं सेलिब्रेट करतो? मी अजून सेलिब्रेट नाही केला व्हॅलेंटाईन्स डे, कारण प्रेमातच नाही पडली. नाही प्रेमात पडायला हरकत नसते, पण मी कधी सेलिब्रेट काय बोलते नाही मी सेलिब्रेट असं कधीच केला नव्हता व्हॅलेंटाईन्स डे वगैरे. कारण कॉलेजमध्ये वगैरे तो आय गेस सगळा वीक असतो, मग त्यात तो चॉकलेट डे असतो, रोज डे असतो वगैरे त्याच्यामध्ये. नाही व्हॅलेंटाईन वीक असतो, टेडी डे, चॉकलेट डे, हग डे. मग त्याला एकमेकांना काय देत. कॉलेजमध्ये खूप ह्या सगळ्या गोष्टी व्हायच्या, पण आम्ही जरा असंच असायचो, काहीतरी सेलिब्रेट वगैरे काय करताय तुम्ही वगैरे. कारण तो म्हणाला सगळे दिवस हे असं म्हणाला प्रेमाचेच असतात. कधी तुमचं प्रेम दाखवत असतात दरवेळी आणि दाखवू शकतात. त्यामुळे वेगळा काही असा नसतो, पण माहिती नाही कधी पुढे कसा सेलिब्रेट करेन ते. हर्षद कसं सेलिब्रेट करतो व्हॅलेंटाईन्स डे? किती केलेत सेलिब्रेट? खरं उत्तर खरी उत्तरच देतो, पहिले मी क्लिअर करतो. आठवत नाही, दरवर्षी मी कन्सिडर करू. प्रेमाबद्दल आपण बोलतोय, तर मला तुमच्या नजरेतलं ती प्रेमाची डेफिनेशन कशी? माझ्यासाठी फार सिम्पल आहे प्रेमाची डेफिनेशन. आय गेस प्रेम आहेच, त्यामध्ये अंडरस्टँडिंग आहे, केअरिंग आहे, केअर असली पाहिजे, समजूतदारपणा असला पाहिजे. या 2-3 गोष्टी आय गेस आपण जर प्रायोरिटी वाईज ठरवलं तर मग त्यामध्ये प्रेम 3रं 4थं किंवा लास्टला असेल तरी चालेल. बाकीच्या गोष्टी असतील तर म्हणूनच प्रेम आहे असं मी म्हणेन. प्रेमाच्या खूप तशा व्याख्या आहेत, पण मला असं वाटतं की पुस्तकातल्या नको आहेत आपल्याला. नाही सांगत पण पुस्तकातली काही तेच म्हणजे की खूप जणांनी खूप काय काय लिहून ठेवलंय. सो प्रेम खूप गोष्टींचं मिळून बनतं, पण मला असं वाटतं की प्रेम हा ऍक्सेप्टन्स असतो समोरच्याचा, किंवा एखाद्या व्यक्तीला आपण मनापासून कम्प्लिटली ऍक्सेप्ट करणं, तो जसा आहे तसा, आणि ते अंडरस्टँडिंग तुमच्यातलं फुलत जाणं, हे माझ्यासाठी प्रेम आहे. ड्रीम व्हॅलेंटाईन वगैरे कधी इमॅजिन केलंय की कसं सेलिब्रेट करत? हो, केलाय मी. हा, अगदीच. मला कल हो ना पिक्चर मधला तो तिला प्रपोज करतो ना, सैफ अली खान प्रीती झिंटाला प्रपोज करतो,
मला नाही आठवत. असा एक मस्त एक स्पॉटलाईट येतो, मग ती अशी चालत वगैरे येते, मग तो येतो, मग असं वेगवेगळे लाईट्स लागतात आणि असं म्युझिक वगैरे वाजायला सुरू भारी वाटलं होतं ते. अशा प्रकारे कोणीतरी मला प्रपोज आता करा. हवंय. हो. किंवा मग कुठेतरी बाहेर असो रंग. पण आज श्रुती आणि आला आता आज म्हणजे तुमचं सारे तुझ्यासाठीच्या माध्यमातून तुम्ही आलाच आता. हो म्हणजे मुंबईत किती राहायचं, सो म्हटलं जरा बाहेर जाऊया. आणि आता कोल्हापुरात होतो अनायचे एका कार्यक्रमासाठी, सो म्हटलं रंकाळ्याला जायलाच पाहिजे. तुझं कसं आहे ड्रीम व्हॅलेंटाईन असं काही इमॅजिन? नाही असं काही नाही, कधीच नाही केलं, स्पॉन्टेनियस. व्हॅलेंटाईन्स डे आणि डेट हे असं समीकरण आहे असं म्हणायला काही हरकत नाही. म्हणजे आपण प्रत्येकजण ठरवतो की आपण असं सेलिब्रेट करू, तसं सेलिब्रेट करू. आपण तर आज रंकाळ्याला सेलिब्रेट करतोय, पण तुम्हाला कशी परफेक्ट डेट हवी आहे लाईफमध्ये व्हॅलेंटाईन्ससाठी? मी असा विचार नाही केलाय, पण मे बी दोघंच असू. जिथे आम्ही जाऊ बघितलं हे असे फालतू यांचे विनोद. विनोद नव्हता की नाही हा? दोघं म्हणजे जिथे आम्ही जाऊ तिथे आता जसं इथे एवढी जण आहेत तसं नसेल, तो एक स्पेस असेल, ते एक प्रिव्हसी असेल, मग एकत्र वेळ घालू. काय डिनरच असला पाहिजे किंवा फिल्मच असली पाहिजे असं नाही. जस्ट बसू, शांत बोलू. कम्युनिकेशन जे आजकाल खूप कमी झालेलं असतं, बोलू नुसतं, वेळ घालू एकमेकांसोबत, बट दॅट्स इट. गौतमीची परफेक्ट डेट कशी आहे? मला समुद्रावर किंवा डिरेक्टली हिमालयात डेट करायला आवडेल आणि बाहेरच असेल, असं कुठलं रेस्टॉरंट वगैरे नसेल. समुद्र आणि हिमालय घरात नाही येऊ शकत. बाहेर आता मी बघायला तिला आउटडोर डेट. हां, आउटडोर डेट हवी आहे आणि कदाचित आजूबाजूला असं कुठेतरी जॅझ म्युझिक वाजवणारं कोणीतरी असेल आणि म्युझिक चालू असेल आणि आम्ही दोघं बसलेलो असू. तर आपण पोहोचलोय महालक्ष्मी पाणीपुरी आणि चाट सेंटरवर, आपलं डेस्टिनेशन. व्हॅलेंटाईन डे स्पेशल खायचंय तुम्हाला इकडे काहीतरी. काय खायला आवडेल? श्रुती श्रुती घरची गर्लफ्रेंड आहे. श्रुती वेगळंच झालंय आता. श्रुती खर्चिक. श्रुती घरात सबसे महंगा आइटम इधर स्पेशल याचं, हां यांचं स्पेशल असेल तेच खाऊया. एक स्पेशल दहीपुरी. बसत नाही, पण व्हॅलेंटाईन डे साठी तिला कोल्हापूर स्पेशल दहीपुरी. तू डाएट करतेस? श्रुती डाएट करते. अच्छा, गौतमी नाही करत. श्रुती डाएट करे. तुमच्या दोघांमध्ये कोण फूडी आहे? तू नाही आहेस. मी नाही. सो जरा ही टेस्ट करा आणि मला सांगा ही कशी आहे. बेसिकली ती म्हणजे एवढं फूड घेते आणि त्यातला फू खाते. तू असं वेचून का खाते? मला काजूची अलर्जी आहे. महागडी म्हणालीस ना तू, खर्ची. काजूची अलर्जी असेल तर खर्चिक नसली हो पाहिजे ना. अगं, मी काजू टाकायला सांगायचे आणि ते साईडला काढायचं, झालं ना खर्ची. ही स्पेशल दहीपुरी आहे. मी पकडू का? नाही नाही, पकडेल ना तो. व्हॅलेंटाईन्स डेला लोक कुठे कुठे जातात? काय आपण चिअर्स कर. मी काही बोलतच नाही. चेअर्स करून तर हटके पद्धतीचं व्हॅलेंटाईन्स आमचं. चेअर्स करून दहीपुरी खाता येते. कशी आहे? Nice. भारी आहे. चांगलं वाटतं. तो अशी डेट चालेल ना तुला कधी व्हॅलेंटाईन्सला? नाही बेट. मला प्रश्न तुझ्या याच्यावर कॅरेक्टरवर आला की हां असं चालेल ना? हो, मला अशा 2-4 डेट चालले, त्यातली ही पण एक असेल ना. स्ट्रीट फूड वाली. हां. तुला? नाही. नाही. म्हणजे एकाच डेट मध्ये सगळं करायचं. हे स्ट्रीट फूडही खायचं, मग समुद्रावरही जायचं. मग ती मुंबईत करावं लागेल. हा, चालेल ना. हर्षदला स्ट्रीट फूड डेट चालेल का कधी? समुद्र, तुम्हाला तलावही चालेल.
असं रंकाळ्यावर का आणि रंकाळ्याचा तू विचारही करू आणि शकतेस आमच्या पुन्हा पुण्यात धरण पण आहे सांग आणि तिकडे हे मिळणार का हो हर्षदला चालेल का स्ट्रीट फूड वाली डेट बेसिकली मी स्ट्रीट फूड खूप कमी खातो, पण आता हे बघून थोडंसं एवढं नाही आहे, पण हे बघून असं टेम्प्ट झालं. म्हटलं 2 तर आपण खाऊ शकतो यातलं. आपलं कॅरेक्टर उलट आहे ना की श्रुती खरं तर डाएट खूप फॉलो करत असते सिरियलमध्ये आणि मी नाही करत आणि तो काही असा डाएट वगैरे फॉलो करणारा नाही आहे सिरियलमध्ये कार्तिक आणि तो ॲक्च्युअलमध्ये आहे तसा खरं उलटे मिळाले तर मला सो यांना आपण स्पेशल दहीपुरीवर ताव मारू देऊयात आणि तुम्ही सुद्धा व्हॅलेंटाईन्स डे सेलिब्रेट करा. सो हॅपी व्हॅलेंटाईन्स डे तुमच्या दोघांकडून पण एकदा. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. तिचा पॉज आहे ते जोपर्यंत ती आज जात नाही पूर्ण तोपर्यंत मी बोलत राहीन काहीतरी बोलायचं म्हणून. मस्त साजरा करा व्हॅलेंटाईन. मला कट केलंय तिने, पण येस हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. मस्त साजरा करा आणि फक्त गर्लफ्रेंड बरोबर किंवा बायको बरोबर नाही, आई आहे, बाबा आहे, बहीण आहे, फॅमिली आहे, सो त्यांनाही तुमचं प्रेम द्या. तू व्हॅलेंटाईन्स डे विश पण कर आणि तो कसा साजरा करा ते पण सांग. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे सगळ्यांना एकदम आणि मस्त सेलिब्रेट करा. फक्त व्हॅलेंटाईन्स डे असं नाही बाकीचे दिवसही छान प्रेमाने सेलिब्रेट करा. मस्त एकमेकांना गिफ्ट द्या, कधीतरी चालतं गिफ्ट दिलेलं आणि छान अशा मस्त डेटवर घेऊन जा गर्लफ्रेंडला, तिला छान वाटेल. आत्ताच तू गिफ्ट दे असं म्हणाली आहेस तर तू नेहमी गिफ्ट देत असतोस ना श्रुतीला, तर आज काही स्पेशल गिफ्ट आहे की नाही? आणि मीच अख्खा स्पेशल आहे, कशाला पाहिजे एक गिफ्ट तुला व्हॅलेंटाईन डेला? हवं असं नाही, बरं वाटतं. अरे मी म्हणलं ना बरं वाटतं गर्लफ्रेंडला असं. गर्लफ्रेंडला म्हणजे बायकोला आहे नाही, पण आपण कोल्हापुरात आहोत तर कोल्हापूरमध्ये खूप चांगल्या ट्रेडिशनल वस्तू मिळतात, तर मला असं एक्सपेक्टेड होतं की तू काहीतरी कोल्हापूर स्पेशल गिफ्ट आणशील. तसं काही आहे का? कोल्हापुरी चप्पल आणायची होती पण ही मला मार चपला देऊ नयेत ना गिफ्ट. जोड्याने मार खावा लागेल असं मला. हा. पण मी ती वेळ नाही येऊ देणार. कार्तिक ती वेळ अजिबात येऊ देणार नाही कारण तो सॉलिड आहे, सो त्याने हे आणलेलं आहे. बापरे करायला वेळ नाही मिळाला बिकॉज तिला कळलं नाही पाहिजे असं घ्यायचं होतं, सो तिची अशी पाठ होती आणि मी लगेच गिफ्ट. जर आपण बघूयात काय आहे ते. कसं वाटलं? खूप गोड आहे. माझ्याकडे ठुशी नव्हती आहे काही आणि थँक्यू. वेलकम. जरा अजून काहीतरी आहे. एक मिनिट. नथ आहे. आय गेस कार्तिकला आवडते मी नथ घालते ना. हा म्हणजे कुठल्या मुलाला नाही आवडेल बरोबर. ट्रॅडिशनल लुक मध्ये. वा वा वा. नथ आहे नथ पण मिळाली आहे तिला आणि कानातले. खूप मस्त आहे. अजिबात उत्साह दिसत नाही तिच्या चेहऱ्यात. थँक्यू. मला खूप भारी असं आता ऍक्टिंग आता ऍक्टिंग आहे. तसं मनापासून असलं की असं एवढं छान असं ना, मनात Subtle, खूप subtle, आनंद, subtle. मनात ना आनंद जास्त होत असतो. अनएक्सपेक्टेड गिफ्ट मिळालं ना खूप. तो ठुशी कानातले नथ सगळं छान छान मिळालं. हां खूप मस्त आहे. छोटी घाले नाही, साडी नेसल्यानंतर हे घालेल नक्की आता. बरं, त्याने तर तुला गिफ्ट दिलं आहे आणि तू खूप छान गातेस, तर रिटर्न गिफ्ट तू देऊ शकतेस ना एक छान गाणं जाता जाता. बट जरा रोमॅन्टिक गाणं गा एखादं छान. व्हॅलेंटाईन्स आहे आणि तुला गिफ्टही मिळालं आहे, भले इथे कोल्हापूर स्पेशल गिफ्ट असलं तरी तुझ्याकडनं एक रोमॅन्टिक गाणं मस्त. आपकी नजरों ने समझा प्यार के काबिल मुझे, दिल की ये धड़कन ठहरा, मिल गई मंजिल मुझे, आपकी नजरों ने समझा. क्या बात आहे. थँक्यू सो मच तुमच्या दोघांनाही. तुम्ही इतका छान टाईम आमच्यासोबत स्पेंड केला अँड विश यू अ व्हेरी हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. थँक्यू.